जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं की 8 आवर्सची जर्नी कंप्लीट करून आपण फायनली आपल्या हॉटेलला पोहोचलो. तर हॅलो गाईज, मी आहे मृणाल आणि वेलकम टू माय मिनी व्लॉग. हॉटेलला पोहोचताच आम्ही चेक इन प्रोसेस कंप्लीट केली आणि पटापट रूममध्ये गेलो. अँड हिअर इज द रूम टूर फॉर यू गाईज. हे हॉटेल ना कम्प्लिटली ग्रीक स्टाईल्ड आहे आणि प्रोबॅबली मिकनॉज आयलँडवर इन्स्पायर्ड पण असेल. बाय द वे, ड्युरिंग अवर स्टे ओव्हर देअर वी गॉट टू नो दॅट the owner of this hotel is a very famous celebrity and her name is आयशा झुल्का. बघा, आता नाव ऐकल्यानंतर तर मी ह्या हिरोईनला ओळखलं नाही, पण जसं मी गुगल सर्च केलं तेव्हा मला थोडे रेफरन्सेस समजले आणि असं जाणवलं मला की ह्या ॲक्ट्रेसला कुठेतरी मी मूवीमध्ये बघितलेलं आहे. एनिवे, ह्या बॅल्कनीमधून व्ह्यू तर बघा यार, किती प्रिटी आणि ऑसम आहे. माझी ना ह्या बॅल्कनीतूनच त्या पूलमध्ये जम्प करायची इच्छा झाली, पण तितकी स्ट्रेंथ नव्हती कारण आम्ही सकाळपासून काहीच व्यवस्थित खाल्लेलं नव्हतं आणि खूप जास्त हंग्री होतो. जसं आम्ही लंच करायला निघालो तसं आम्हाला मध्ये एकाने गाठलं. आमच्याकडनं काही डिटेल्स घेतले आणि आम्हाला बोलले, यू आर वन ऑफ द लकी कपल. आमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला एंट्री अँड ब्ला ब्ला ब्ला. पण आम्हाला पण हे स्कॅम्स माहिती आहेत, त्यामुळे आम्ही पण फेक इन्फॉर्मेशन दिली आणि तिथून लगेच पळालो. लंच फिनिश करून आम्ही हॉटेलला रिटर्न आलो. 2 तास मस्त झोप घेतली आणि आम्ही निघालो कैंडोलियम बीचला. यार, गोवा का ना कभी ऑफ सीजन नहीं होता, ये तो लोगों से सुना था और आज आंखों से देख भी लिया है. मग काय, विंडो शॉपिंग करत करत पोहोचलो बीचवर. जशी ती सँड पायाला लागली ना, एकदम रिलॅक्स्ड फील झालं यार. पहिल्याच दिवशी ना जोशमध्ये मी 2-4 रील्स शूट केल्या. त्यातल्या मी काही अर्ध्या शूट केल्या आणि काही तिथे शूट करून लगेच पोस्ट पण केल्या. ह्यानंतर लागली होती आम्हाला कडाक्याची भूक, त्यामुळे आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटच्या सर्चमध्ये होतो आणि तिथेच जवळच आम्हाला एक चांगलं रेस्टॉरंट मिळालं. आता जास्त हेवी खायची इच्छा नव्हती, त्यामुळे काहीतरी साऊथ इंडियनमध्ये हवं होतं आम्हाला. तिथे गेल्यावर आम्ही आमचं डिनर फिनिश केलं आणि त्यानंतर आम्हाला हवं होतं आईस्क्रीम. तर येताना आम्हाला दिसलेलं की जवळच बास्किन अँड रॉबिन्स आहे, तर आम्ही तिथे गेलो. अँड ॲज अ टेंडर कोकोनट फ्लेवर लॉयलिस्ट मी तेच आईस्क्रीम घेतलं आणि मस्त फिनिश केलं. ह्या पॉईंटला आम्ही भरपूर थकलेलो होतो आणि तिथूनच आम्ही गेलो आमच्या हॉटेलला रिटर्न. अँड दिस इज हाऊ वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड अवर डे 1 इन गोवा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.